हाय हॅलो नमस्कार. मी पवार माधवी ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आहे ना मी अरबीची भाजी बनवते, पनीर टिक्क्यासारखी. ते मी तुम्हाला दाखवते, तुमच्याकडे शेअर करते. ती भाजी पनीरसारखीच करणार आहे, पण अरबीची बनवणार आहे. दाखवते तुम्हाला मी काय करते ते, कशी बनवायची हेही दाखवते. हे तेल आपल्याला शेवटीला लागणार आहे, ते मी बाजूला ठेवते. आपण कढई गरम करायला घेणार आहोत आणि अगोदर मसाला मी तुम्हाला दाखवते. हे अरबी मी उकडवून घेतले, थोडंसं अर्धा चम्मच मीठ टाकून घेतले, कारण की आतमध्ये मीठ लागायला पाहिजे म्हणून. तर आता आपण तळून घेणार आहोत, या बटरमध्ये बटर टाकून तळून घेणार आहोत. तर मी मसाला काय करेल ते दाखवते तुम्हाला. हे बघा, हे काश्मीरी मिरची आहेत, 4-5 अशा मिरच्या मी भिजवून घेतल्या आहेत. ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडं ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. मिरच्यांचा अर्क उतरतो ना, त्याच्यामध्ये मी 2.5 टमाटे घेतले, म्हणजे 1 आणि 2 आणि अर्धा घेतला आहे. ते टाकते. त्याच्यामध्ये मी एवढं सारं लसूण टाकते, 10-12 लसणाची पाकळी आहे. आणि हे एवढं अद्रक टाकते त्याच्यामध्ये. आणि हे मी मिक्सरला लावून घेते आणि मग हे फ्राय करून घेते. आणि त्याच्यामध्ये हे काजू टाकणार आहे. हे बघा, एवढे मी भिजवलेत. 2 चमचे काजू आहेत. ग्रेव्ही येण्यासाठी हे काजू मी ह्याच्यामध्येच वाटून घेते. हे बघा, मी ह्याला आता गरम करते कढईला. मग त्याच्यामध्ये बटर टाकते. हे फ्राय करून घेणार आहे ह्याच्यामध्ये. फ्रीजमधनं बाहेर काढलं तसं लगेच वितळला. चमच्यानी घालते त्याच्यामध्ये, नाहीतर ते मुलं खेळत आहेत बाहेर. कढई गरम झाले, त्याच्यामध्ये मी टाकते बटर. 1 चम्मच बटर टाकणार आहे. हे बघा, हे वितळलं की अजून थोडं टाकते मी, कारण की अरबी जास्त आहे ना, फ्राय व्हायला पाहिजे. त्याच्यात मी टाकते अरबी. हे बघा, थोडा गॅस फास्ट करते, चांगला खरपूस भाजून घेते मी. मी पनीरचीही केली होती, पण मला असं वाटलं मी अरबीची पण करू, कारण की मला अरबी आवडतात. मला पनीर आवडत नाही, मुलांना पनीर आवडतं. तर मी म्हटलं आज आपण अरबीची भाजी करूया. हे आपण ह्या साईडला फ्राय करायला ठेवून देऊया आणि मसाला भाजून घेऊया. दुसऱ्या कढईमध्ये आपण मसाला भाजूया. हे स्लो करते. हे तरसून होईपर्यंत आपण ह्याच्यामध्ये मसाला करणार आहोत. मसाला मी हे कांदा चॉपर करून घेतलेला आहे. 2 कांदे, 1 कांदा मी चॉपर केला मोठासा. ह्याला आपण असं फ्राय करायला ठेवून देऊ. तसं आपण कांदे भाजून घेऊया. मसाला सगळा दाखवते मी तुम्हाला. थोडासा ते चिकट पदार्थ आहे, त्याच्यामुळं थोडा चिकट होईल. हे बघा, कढई गरम झाली आहे, त्याच्यामध्ये मी टाकते तेल. 2 चमचे तेल टाकते मी. आणि ह्याच्यामध्ये आहे हे मसाले. तर मी ह्याच्यामध्ये अगोदर टाकते खडे मसाले तेलामध्ये. दालचिनी, अख्खी मोठीवाली इलायची आहे मसाल्यातली ती, लवंग आणि काली मिरी. हे खडा मसाला मी टाकते सगळं. हा आहे किचन किंग मसाला, हा आहे गरम मसाला, ही धना पावडर, जिरा पावडर आणि पनीर मसाला. तर हे सगळं नंतर टाकणार आहोत आपण. तर ह्याच्यामध्ये मी आता कांदा टाकते.
हे बघा ते थोडे लाल झालेत. आपण एवढंच लाल करणार आहोत कारण की ते चिपकतं आहे, तर ते चिपकणारी आहे ना, ती चिकट आहे म्हणून म्हटलं. हे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा. आपण चांगला कांदा भाजून घेऊया. आणि तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये मीठ टाकायची काय आवश्यकता नसते. तर आपण हे सगळं भाजून घेऊया अगोदर. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता. हे बघा हे कढीपत्ता टाकले मी. बघा लाल झाला आहे मसाला सगळा. हे सगळं मी एक एक चम्मच घेतलं आहे. तर मी हे 5 मसाले टाकून देते याच्यामध्ये आणि भाजून घेते. लाल मसाला पण टाकायचा आपल्याला. हां हे भाजून घेते, स्लो गॅस करते आणि लाल मसाला टाकूया आपण. हा घरगुती लाल मसाला, कोळी मसाला 1 चम्मच टाकते. त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची वाटली आहे आणि पाव चमचा हळद टाकते. हे आपण भाजून घेतलं. आता ह्याच्यामध्ये मी हा मसाला वाटलेला आहे ते टाकते. हे बघा चांगलं ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं याच्यामध्ये. बघा मसाल्याला चांगला कड येतोय, चांगला भाजून निघाला आहे तेलामध्ये. आता आपण हे मसाल्याचं भांडं आहे ना ते पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये मी. हे बघा थोडं रस्सा हवा आहे ना म्हणून थोडं पाणी घालायचं त्याच्यात. पण हे धुवून घेते मी भांडं. त्याच्यामध्ये जे काही मसाला असेल तो जाईल. हे बघा मसाला कढला ना त्याच्यामध्ये मी चवीपुरता मीठ टाकते. मग आपण अरबी सोडूया त्याच्यात. 1 चम्मच आणि थोडासा अर्धा, कारण की अरबीमध्ये मीठ टाकलेलं आहे. त्याला आपल्याला कड आलं तर अरबी सोडूया. आता आपण याच्यामध्ये अरबी सोडूया कारण ते कड आलं आहे त्याच्यामध्ये मसाला लागला पाहिजे ना, म्हणून आता आपण अरबी सोडणार आहोत. हे बघा त्याच्यामध्ये शिजलं ना ते सुट्टे सुट्टे होतील कारण की टमॅटोची हे आहे ना, प्युरी सगळी टमॅटोचीच आहे. त्याच्यामुळं हे आपण सगळं मसाला टाकणार आहोत त्याच्यामध्ये. हे बघा आता मी हलवते थोडं. हे बघा अगदी पनीरसारखीच भाजी होणार आहे. ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच साखर टाकणार आहे. आणि वरून मस्त अशी कोथिंबीर. हा राहिलेला मिरचीचा पाणी तोही सोडते मी याच्यामध्ये, कारण की मिरचीचा हरका उतरलेला असतो त्याच्यामध्ये. काश्मीरी मिरची एवढी तिखट नसते, कलरला असते, ती गोड लागते. तरीसुद्धा मी त्याचं पाणी त्याच्यामध्ये टाकून दिलं. हे बघा बघा कसं मस्त कड येतोय. इथे मधी चमचा घालायचा आणि असं हलवायचं कारण की ते मोडले नाही पाहिजे.
झाली आपली भाजी. पनीरच्या पद्धतीमध्ये भाजी अगदी मशरूम ह्याची झाली भाजी आपली अरबीची. मशरूमची पण भाजी करू शकतो अशी आपण, आणि सुरणाची पण भाजी करू शकतो. अशी मी अधूनमधून करते, पण सुरणाची याची वगैरे करते. पनीरची केली तर नक्की दाखवेल. अरबीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही रेसिपी कशी आहे.